श्यामल्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपणाला मी खुसखुशीत करंज्या बनवायचं दाखवणार आहे। तर ह्या 8 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजे 1 किलो आहे हा। तर ह्याच्यामध्ये ही 8 वाटी मैदा आहे, तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि हे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त तेल घेऊन मोहन करायचं आहे, कडकडीत तेल करायचं आहे याचं। तर मी मोहन करते। तर ही मी अर्धी वाटी तेल ह्याच्यामध्ये घालते आणि ह्याला कडकडीत गरम करायचं आणि त्या पिठामध्ये घालायचं। हे आपण गॅस बंद करू। हे बघा कसं हे छान गरम झालेलं आहे। तर आपण ह्याच्यात हे ओतून घेऊ आणि ह्याला चांगलं असं गरम असल्यामुळे याने आपण आता चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं। ह्याचे तेलाचे सगळे गोळे मोडले पाहिजेत आणि सगळं पिठामध्ये ते लागलं पाहिजे। चांगलं मिक्स झालेलं आहे आता। हे बघा हे असं दाबला की गोळा होतो। आता ह्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। आता आपला हा मळून गोळा तयार झालेला आहे। तर हा बघा असा घट्ट मळून ठेवायचा। 1-2 तास ठेवल्यानंतर हा नरम होतो। असा म्हणजे असं दाबला तरी असं जास्त दाबला नाही गेला पाहिजे। हा असा गोळा झालेला आहे। ह्याला आता आपण प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवू। 1-2 तास ठेवून द्यायचं आणि मग करायचं। तर हे सगळं साहित्य आहे। भाजून किसलेलं सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे। हे बदाम तुपात तळून घेतलेत, ह्याला आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये जाडसर। हा रवा भाजून घेतलेला आहे छान खमंग, आणि ही पिठी साखर आणि हे तीळ आणि ही इलायची पावडर। तर आपण ह्याला मिक्स करू। प्रथम आपण हे किसलेलं खोबरं घालू याच्यात भाजलेलं। हे घातल्यानंतर ह्याच्यात 2 वाटी रवा घालू, म्हणजे हा 1 वाटी आहे, हा 1 वाटी आहे। ह्या वाटीने 2 वाटी रवा। ही छोटी वाटी भाजून घेतलेले तीळ आहेत, हे पण आपण घालायचे ह्याच्यात। आणि ही साखर घालू आधी। ही साखर आपल्याला आवडीप्रमाणे घालायची, ज्याला जास्त गोड म्हणजे ही 3 वाट्या साखर आहे। ही 1 वाटी घातली मी, अजून ह्या 2 वाट्या हे साखर घालायची। आणि बदाम आणि काजू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये असे जाडसर वाटून घेतलेले, एकदम पेस्ट नाही करायची। हे ह्याच्यात घालायचे म्हणजे आपली हेल्दी आणि पौष्टिक करंजी तयार होईल। ही थोडीशी इलायची पावडर 1 चमचाभर, ही पण घालून घेऊ आपण। आणि हे बघा हे एवढं मीठ घालायचं, आपल्याला गोडामध्ये जराशी चव लागते म्हणून। आता ह्याला सगळ्याला आपण मिक्स करून घेऊ। हे आपलं छान मिक्स झालेलं सारण आहे, करंजीत भरायचं। आता ह्याला आपण डब्यात भरून ठेवू। आता आपल्याला हे पीठ भिजवून 2 तास झालेले आहेत। तर असं हे सॉफ्ट झालं बघा पीठ। तर ह्याला थोडंसं असं मळून घ्यायचं आणि ह्याचे छोटे छोटे असे हे करायचे, असे गोळे करायचे। 5 गोळे केले मी असे। आता ह्या गोळ्याला चांगलं असं मळून एका ह्याच्यामध्ये बंद बाउलमध्ये ठेवून द्यायचे। हा 1 गोळा मी घेतला आणि बाकीचे 4 गोळे ओल्या कपड्याला झाकून असे ठेवून द्यायचे। ओला कपडा ठेवायचा नाही तर सुकला जातो तो। अशी ही आता आपण लाटी मोठी चपाती लाटून घेऊ। भरपूर मोठी करायची, जेवढी होईल तेवढी। ही आपली लाटी एवढी मोठी तयार झालेली आहे। तर आपण हे थोडंसं तूप घेतलं मी आणि त्याच्यात 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालतं। हे असं पातळ असं हे करून घ्यायचं। हे झालेलं आहे आता। तर असं असं थोडं 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 घालायचं आणि ह्याला सगळ्यावर पसरून घ्यायचं। बस म्हणजे ह्याचे काय पदर सुटतात, आपण गोळा केल्यानंतर छान करंजीला पदर सुटतो। हे झालेलं आहे। आता आपण ह्याला असं
छान असं गुंडाळत यायचं. हा असं आपला रोल तयार झाला. आता ह्याला कट करून घेऊ आपण. हा कट रोल तयार झालेला आहे. तर हा साईडला थोडा काढते मी. आता एक एक आपले एकसारखा एक साईजचे असे हे पीस करून घ्यायचे. हे एकसारखे असे घेतले. हे लास्टचं पीस काढून ठेवायचं, आपण दुसऱ्या ह्याच्यात घ्यायचं. आणि हे पीस आता आपण ह्याच्यातच ठेवून देऊ, ओल्या कपड्याच्या खाली. आता कट केल्यानंतर हे असे लेयर दिसतात. तर आपल्याला 2-4 चपाती करून लेयर करायची काही गरज नाही. त्याच्यानंतर आपण असं त्याला दाबायचं, म्हणजे लेयर मध्ये येतात हे सगळे. आणि ह्याचं आता आपण हे बनवू, करंजीसाठी म्हणजे लाटी बनवू अशी. म्हणजे असं आपण व्यवस्थित केलं ना तर गोलसरपणा येतो, कारण ते चौकोनी बनलेलं असतं. ती अशी लाटी छोटी करायची, जाड असली तरी चालते. आणि ह्याच्यानंतर ह्याला आपण थोडंसं दूध लावू, एकच बोट. कारण कधी कधी काय होतं, हे लाटता लाटता ते जरा सुकतात, जास्त आपण लाट्या केल्या की. मग ते सुकं झालं की पंचायत होते. मग हे असं करायचं, करंजी अशी दाबून घ्यायची. आणि आता तुम्हाला मुरड घालायची मी दाखवणार आहे. हे बघा, हे असं आपण एक बोट ठेवायचं, ह्याला अंगठा दाबायचा आणि परत ह्याला आत दाबायचं, परत खालच्या बोटानं ओढायचं, अंगठ्यानं दाबायचं. असं असं करत आपण ही मुरड पूर्ण करंजीला घालून घेऊ. छान सुंदर दिसते, फुटत पण नाही करंजी. हे बघा, ही करंजी आपण आता बनवून घेऊ अशा. आता हे बघा, हा गोळा आहे ना, परत हा असाच करायचा. याला काही पीठ लावायची गरज नाही, काय नाही. हे असं नरम असतं ना, छान लाटलं जातं. थोडंसं बोट लावते दुधाचं. मुरड जमली नाही तर आपण आपल्या करंजीच्या ह्यानी चिरण्यानी कट करून ही करंजी करावी. पण प्रयत्न केला तरी येणारच आहे. याला असं दाबलं तरी होतं छान. आणि ही आता अशी ही मुरड घातलेली करंजी कधी फुटत नाही आणि दिसते पण सुंदर. हे असं पटापटा मुरड येते याची. छान मुरड घालायची आपण, ह्याला दिसायला सुंदर दिसतं, करंजी पण फुटत नाही. हे बघा, अशा मी करून घेते. आपलं तेल आता गरम होत आहे, तर मी ह्या करंज्या करून घेतलेत. आता ह्या घालून घ्यायच्या, अशा ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायच्या, म्हणजे त्या सुकत नाहीत. आता एक एक करून घालू आपण. मुद्दामच मी ही मोठी कढई घेतलेली आहे, तेल तापतच आहे, तरी असं घालते हळूहळू. बरं का, तर अशा करून बऱ्याचशा करंज्या एकदम येतात. पण अशा पटापटा ह्या करंज्या घालून टाकायच्या. तेल तापलेलंच आहे, पण अजूनही तापत आहे, येईलच, होईलच ते बरोबर. छान वरती येणार ही करंजी तळून. तर मी 10 करंज्या घातल्या, एकदम ह्या तळून येतील छान पटपट. आता तेल गरम झालेलं आहे चांगलं. आता आपण ही थोडी थोडी तळली गेली. आता ह्याला परतून घेऊ. आता हे कमी गॅसवरच बराच वेळ लागतो ह्याला तळायला. सुरुवातीला आपण तेल जास्त गरम करून घ्यायचं आणि नंतर मग गॅस कमी करायचा. छान तांबूस अशी कलर येतो त्याला. ह्या आपल्या करंज्या पण बनत आहेत, तर आपण इकडे आपल्या हाताचं काम पण चालू ठेवायचं, म्हणजे ते पण होतं आणि हे पण होतं. हे बघा, अशी बंद करून घ्यायची आणि पटापटा अशी मुरड घालायची. हा तुम्हाला जमेल तशा स्पीडनं घाला तुम्ही, तसं काही नाही, पण शिका जरूर. हळूहळू केलं की सगळं येतं. लास्टचं टोक असं मोडून घ्यायचं. आपली करंजी पण होत आहे आणि हे पण होत आहे. अशी आपण एक एक ही करंजी करून घ्यायची, तोपर्यंत आपलं हे तळणं पण होतं इकडे स्लो गॅसवर. आता हे आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत, छान गोल्डन कलर आलेला आहे. हे आपण काढून घेऊ. अशा ह्या
परत आपण थोड्या घालून टाकू. झालेल्या आहेत त्या. हे आपल्या करंज्या आता तयार छान सुंदर झालेल्या आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.